मित्रांनो, CSV दुदुंडी या चॅनलमध्ये आपलं स्वागत. आपण आज इयत्ता 9वी गणित भाग 1 मधील प्रकरण पहिलं सेट्स, मराठीमध्ये त्याला संच म्हटलं जातं, हे प्रकरण आपण पाहायचं आहे. यामध्ये टाइप्स ऑफ सेट्स म्हणजेच संचाचे प्रकार. संचाचे प्रकार यामध्ये 4 प्रकार आहेत. देर आर 4 टाइप्स ऑफ सेट्स. फर्स्ट, सिंगलटन सेट. सेकंड, एम्प्टी सेट. थर्ड, फायनाइट सेट. अँड फोर्थ, इनफायनाइट सेट. फर्स्ट, सिंगलटन सेट. आता याची व्याख्या काय दिली आहे बघा. अ सेट इज कन्सिस्टिंग ऑफ ए सिंगल एलिमेंट इज कॉल्ड सिंगलटन सेट. म्हणजे ज्या संचामध्ये एकच घटक असतो त्याला आपण सिंगलटन सेट म्हणू शकतो. तुम्ही लगेच ओळखू शकता सिंगलटन सेट. समजा मी इथं सेट ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट एम हे अक्षर लिहिलेलं, एकच अक्षर आहे, याला आपण सिंगलटन सेट म्हणू शकतो. दुसरा, बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 4, हे सुद्धा सिंगलटन सेटच एक उदाहरण आहे. बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 4. देर आर वन अँड ओनली वन एलिमेंट इन सेट बी. Therefore, set B is called as a singleton set. Second, empty set. Empty चा अर्थ तुम्हाला माहिती आहे. empty म्हणजे रिकामा, आणि म्हणून यावरूनच शब्द आहे empty set. If there is not a single element in the set, then it is called null set or empty set. म्हणजे ज्या संचामध्ये एकही एलिमेंट नसतो किंवा घटक नसतो त्याला आपण नल सेट किंवा एम्प्टी सेट म्हटलं जातं. आणि तो इट रिप्रेझेंट और इट रिप्रेझेंट्स कर्ली ब्रॅकेट पण रिकाम आहे, कर्ली ब्रॅकेट मध्ये काही लिहिलेलं नाही, किंवा या चिन्हानं या सिम्बॉलनं आपण दाखवलं त्याला फाय म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, बी इज इक्वल टू ओनली कर्ली ब्रॅकेट, इथं काही नाही, और बी इज इक्वल टू फाय, असा याचा अर्थ आहे. म्हणजे यामध्ये कोणताही घटक नाही असा याचा अर्थ होतो. तिसरं बघा, फायनाइट सेट. फायनाइट सेट, इफ सेट इज ए नल सेट और नंबर ऑफ एलिमेंट्स आर लिमिटेड अँड काउंटेबल. हे महत्वाचं आहे की या ज्या संचामध्ये एकही संच नसतो किंवा जे संच असतात ते लिमिटेड असतात आणि ते कसे असतात, काउंटेबल असतात. काउंटेबल मीन्स मोजता येण्यासारखे, मोजता येणारे असे असतात. त्या संचाला आपण काय म्हणणार आहे, फायनाइट सेट म्हणणार आहे. फॉर एक्झाम्पल, एक्स इज इक्वल टू 1 2 3 4 5 ब्रॅकेट कंप्लीट. म्हणजे हे जे एलिमेंट्स दिलेले आहेत हे काय आहेत, 1 2 3 4 5, हे आपण काउंट करू शकतो, नक्की मोजून सांगू शकतो किती आहेत घटक या एक्स संचामध्ये, आणि म्हणून याला काय म्हटलेलं आहे, फायनाइट सेट. इफ सेट इज ए नल सेट और नंबर ऑफ एलिमेंट्स आर काउंटेबल, दिस सेट इज कॉल्ड एज फायनाइट सेट. Infinite set means if set consisting not countable elements, that set is called as infinite set. म्हणजे ज्या सेट मध्ये एलिमेंट्स आपण मोजू शकत नाही किंवा नक्की किती आहेत ते सांगू शकत नाही अशा सेटला काय म्हणतो आपण, इनफायनाइट सेट. आणि मग आपण त्याचं जर उदाहरण घ्यायचं म्हटलं, फॉर एक्झाम्पल, y इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 dash dash dash. This is the natural number and infinite. म्हणजे y is equal to curly bracket 1 2 3 4 5 6 and dash 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 and so on. This set is called as the infinite set because this element are not countable. हे आपण मोजू शकत नाही, सांगू शकत नाही मोजून नक्की किती आहेत ते, आणि म्हणून याला आपण काय म्हणणार आहोत, इनफायनाइट सेट म्हणणार आहोत. असे हे टाइप्स ऑफ सेट्स. देर आर 4 टाइप्स ऑफ सेट्स. असे हे 4 प्रकार आहेत. जो प्रकार पाहूया, इक्वल सेट्स. इक्वल सेट्स
याचा शब्दशः अर्थ आहे समान संच. समान संच कोणत्या संचांना म्हणतात? इफ एव्हरी इलेमेंट ऑफ सेट ए इज इन सेट बी and every element of set B is in set A, so these sets are called as a equal set. याचा अर्थ असा आहे की सेट ए मधले सर्व घटक हे सेट बी मध्ये असतात आणि सेट बी मधले सर्व घटक हे सेट ए मध्ये असतात. अशा संचांना इक्वल सेट्स म्हणतात, समान संच म्हणतात. फॉर एक्झाम्पल, सेट ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 1 2 3 4 5 कर्ली ब्रॅकेट कंप्लीट and B is equal to in curly bracket 4 3 5 1 2 curly bracket complete. Look at this. Set A element 1, this element is present set B. 2 is here, 3 is here, 4 is here and 5 is here. म्हणजे सेट ए मधले ऑल एलिमेंट्स आर प्रेझेंट इन सेट बी अँड एलिमेंट्स ऑफ बी इज प्रेझेंट इन सेट ए. देअरफॉर वी से दॅट सेट ए इज इक्वल सेट बी. म्हणजेच सेट ए आणि सेट बी हे समान संच आहेत, इक्वल संच आहेत. मराठीमध्ये फक्त लक्षात ठेवायचं आहे की दोन्ही संचातील घटक हे समान पाहिजेत, तेवढेच पाहिजेत. फक्त त्यांचा क्रम मागे पुढे असेल तरी चालेल. म्हणजे 1 2 3 4 5 नंबर किती आहेत? यामध्ये 5 आहेत. यामध्ये किती आहेत बघा? 1 2 3 4 5. यामध्ये सुद्धा 5 एलिमेंट्स, यामध्ये सुद्धा 5 एलिमेंट्स. 5 घटक आहेत, 5 घटक आहेत आणि जे ए मध्ये आहेत तेच बी मध्ये आहेत, फक्त क्रम त्यांचा मागे पुढे झालेला आहे. आणि असं असेल तर याला आपण इक्वल सेट्स म्हणणार आहोत, समान संच म्हणणार आहोत. आपण प्रॉब्लेम सेट 1.2 यामधली काही उदाहरणं पाहूया. आता प्रश्न दिलेला आहे, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर इक्वल सेट्स. म्हणजे खालील दिलेल्या सेट पैकी इक्वल सेट कोणते आहेत ते तुम्ही काय करायचं आहे? जस्टिफाय करायचं आहे, सांगायचं आहे. संच दिलेले आहेत. सेट ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट 3x minus 1 इज इक्वल टू 2 कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. बी इज इक्वल टू curly bracket x such that x is a natural number but x is neither prime nor composite, and c is equal to curly bracket x such that x element of n and x is less than 2. आता हे जे सर्व संच दिलेले आहेत हे आपल्याला रूल मेथडने दिलेले आहेत, रूल मेथड प्रमाणे दिलेले आहेत, गुणधर्म पद्धतीने दिलेले. याचा आपण काय केलं पाहिजे? कन्वर्जन केलं पाहिजे लिस्टिंग मेथड मध्ये. तर आपल्याला ते कळणार आहे की त्यामध्ये एलिमेंट कसे आहेत ते. आता पहिला बघा, a इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट x सच दॅट 3x minus 1. a इज इक्वल टू 3x minus 1 इज इक्वल टू 2. ओके, दॅट इज 3x इज इक्वल टू 2 प्लस 1. हा जो -1 आहे तो RHS ला घेतला. Therefore 3x is equal to 3, x is equal to 3 divided by 3, x is equal to 1. म्हणजे a सेट a याचं उत्तर आलं 1 कर्ली ब्रॅकेट 1. आता दुसरं आहे, दुसरं काय बघा, b is equal to कर्ली ब्रॅकेट x is a natural number but x is neither prime nor composite. neither prime nor composite म्हणजे तो अंक जो आहे तो प्राइम ही नाही आणि कंपोजिट ही नाही, म्हणजे मूळ संख्या ही नाही आणि संयुक्त संख्या ही नाही. अशी कोणती संख्या आहे आपल्याला माहिती आहे? b इज इक्वल टू 1. एक ही अशी संख्या आहे की ती मूळ पण नाही आणि कंपोजिट पण नाही. आणि तिसरा जो आहे सी, x सच दॅट x इज एलिमेंट ऑफ n. म्हणजे x ही नैसर्गिक संख्या आहे आणि ती कशी आहे? 2 पेक्षा लहान आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे ती 2 पेक्षा नैसर्गिक संख्या लहान असलेली 1 आहे. आणि म्हणून मग ए मध्ये एकच एलिमेंट आहे आणि तो पण 1 आहे. बी मध्ये सुद्धा एकच एलिमेंट आहे आणि तो सुद्धा 1 आहे. सी मध्ये सुद्धा एकच एलिमेंट आहे आणि तो सुद्धा 1 आहे.
म्हणून therefore A is equal to B is equal to C. This is the answer of this question. समजले का बघा? याचं तुम्ही काय करा, स्क्रीनशॉट काढून वहीमध्ये मोबाईल मध्ये घ्या किंवा आपल्या वहीमध्ये हे उदाहरण लिहून घ्या, म्हणजे परत तुम्हाला अभ्यास करताना हे उदाहरण पाहता येईल. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि नवीन व्हिडिओ पाहता येतील.